नमस्कार, मी हर्षदा पाटील. आज मी एक नवीन चॅनल सुरुवात करते ज्याचं नाव आहे हर्षदाच रेसिपी. एकदा तुम्ही या प्रकारे नक्की करून बघा. झटपट अशी रेसिपी तयार होऊन जाते. तर चला तर मग सुरुवात करूया. इथे मी एक पोळी घेतलेली आहे, 4 काजू, 4 बदाम आहे. इथे 1 वाटी दूध घेतलेले मी आणि इथे खजूर घेतलेलं आहे. ही जी पोळी आहे त्याचे आपण बारीक बारीक तुकडे करून घेऊ एका मिक्सरच्या भांड्यात. हे बघा अशा प्रकारे, आणि मिक्सरमधून फिरून घेऊ एकदा. हे बघा अशा प्रकारे एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ. एकदा नक्की करून बघा. लहान मुलांना ही रेसिपी खूप आवडेल. जे बदाम आणि काजू घेतलेलं होतं ते पण आपण मिक्सरच्या भांड्यात फिरून घेऊ एकदा. हे बघा अशा प्रकारे बारीक करून घेऊ. इथे एक कढई ठेवलेली मी गरम व्हायला. त्यात आपण 1 वाटी दूध घेतलेलं होतं ते टाकून देऊ. दूध गरम झाल्यावरती जे पोळी आपण मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेतलेली होती ते पण टाकून देऊ आणि सगळं मिश्रण एकजीव करून घेऊ. हे बघा अशा प्रकारे. रेसिपी एकदा नक्की करून बघा. सकाळी उठल्यावर मुलांना जास्त भूक लागलेली असते. काजू आणि बदामचे जे आपण बारीक करून घेतलेलं होतं ते पण त्यात थोडंसं टाकून घेऊ बघा, आणि सगळं एकत्र करून घेऊ परत एकदा. सकाळी उठल्यावर आपल्या पाठीमागे खूप धावपळ राहते, त्याच्यामुळे आपल्याला सुचत नाही काय करावं काय नाही. तर ही रेसिपी एकदा नक्की करून बघा. जे खजूरचे पाणी होतं ते पण आपण त्यात टाकून देऊ, म्हणजे याला थोडं गोडवापणा येईल. हे बघा अशा प्रकारे एकत्र सगळं ढवळून घेऊ. हे बघा आपली रेसिपी बनवून तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. बाय.